पुणेरी पाट्यांची देशासह जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते। आजही दोन पुणेरी पाट्या लक्ष वेधून घेत आहेत। पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावण्यात आलेल्या आहेत। पहिली पाटी मस्त ग्रुपने लावली आहे, ज्यावर महिलांना उद्देशून लिहिलंय की असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये। तर त्रस्त ग्रुपने पहिल्या पाटीला उत्तर देताना लिहिलंय की मन इतकं निखळ ठेवा की कोणी असे कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये। राज्यात आणि देशभरात घडलेल्या घटनांवरती पुणेरी भाषेमध्ये लिहिलेल्या पुणेरी पाट्या हा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशभरामध्ये चर्चेचा विषय असतो। पुण्यातल्या हिरवाई उद्यानावरती अशीच पुणेरी पाटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। संभाजी भिडेंनी वारीमध्ये जे वक्तव्य केलेलं होतं की वटसावित्रीच्या पूजेला ड्रेस किंवा नट्यांनी पूजेसाठी जाऊ नये अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं। त्यानंतर बरीच चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली। मात्र आपण पाहतोय की हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मस्त ग्रुप विरुद्ध त्रस्त ग्रुप अशा पद्धतीचा हा बॅनर आपल्याला गेटवरती पाहायला मिळतोय। सिंधुताई सपकाळ यांनी जे म्हटलेलं होतं की महिलांनो असे कपडे घाला की कुणी वाईट नजरेने बघता कामा नये सौजन्य दिलेलं आहे मस्त ग्रुप। आणि यालाच खरं तर प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय की पुरुषांनो मन इतकं निखळ ठेवा की कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये। त्रस्त ग्रुप म्हणजे मस्त ग्रुप विरुद्ध त्रस्त ग्रुप असा उत्तर आणि प्रत्युत्तर अशा पद्धतीची पाटी जी आहे ती हिरवाई उद्यानाच्या गेटवरती लावण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।